मित्रो नमस्कार. आपण राजकीय विकास ही चर्चा करत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय विकासाचे जे विविध दृष्टिकोन आहेत, जे लुशियन पाईच्या अगोदरच्या अभ्यासकांनी किंवा समकालीन अभ्यासकांनी सांगितलेले आहेत, त्या प्रत्येक दृष्टिकोनाचं मत ऐकून घेऊन त्या जो दृष्टिकोन लुशियन पाईला मान्य आहे त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि जो दृष्टिकोन त्यांना मान्य नाही त्याचा त्यांनी एक प्रकारे त्याच्यातल्या त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण 4 दृष्टिकोनापर्यंत आलेलो होतो. राष्ट्रराज्याचा विकास म्हणजे राजकीय विकास ही चर्चा आपण केलेली होती. तर आपण आज त्याच्यानंतरचा जे दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन म्हणजे प्रशासकीय विकास म्हणजे राजकीय विकास. यामध्ये मॅक्स वेबर, टालकॉट पार्सन, अँडरसन, जोसेफ ला पॉलंबारा या अभ्यासकांचा समावेश होतो. तर यांचं म्हणणं असं आहे की बाबा प्रशासकीय विकास झाला तरच राजकीय विकास होण्यासाठी एक संधी प्राप्त होते आणि राजकीय विकास घडून येतो. म्हणून प्रारंभी प्रशासकीय विकास होणं महत्त्वाचं आहे असं समर्थन या विचारवंतांनी केलेलं दिसतं. परंतु लुशियन पाईंना हा दृष्टिकोन मान्य नाही. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जर आपण प्रशासनावर अधिक भर दिला तर प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनावर ते अधिकारी एक प्रकारे आपलं त्यांची तानाशाही निर्माण होण्याची शक्यता अधिक असते आणि अशामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये बाधा निर्माण होते. इथपर्यंत आपण आलेलो होतो. यानंतरचा जो दृष्टिकोन होता तो म्हणजे सार्वजनिक राजकीय सहभाग म्हणजेच राजकीय विकास होय. आणि यामध्ये होल्टीज हुजलिटज या अभ्यासकांनी, गिल्स या अभ्यासकांनी, एमर्सन या अभ्यासकांनी आणि आर्नस्टाइड यांनी या समाजशास्त्रज्ञांनी राजकीय विकास म्हणजे लोकांचा राजकीय सहभाग आणि राजकीय गतिशीलता असा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. परंतु हा दृष्टिकोन देखील लुशियन पाईंनी मान्य केलेला नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की नुसता राजकीय विकास झाला किंवा सार्वजनिक जीवनात लोकांचा राजकीय सहभाग वाढला, गतिशीलता वाढली म्हणजे राजकीय विकास होतो अशातला भाग नाही. राजकीय विकासाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राजकीय सहभागातून येते, परंतु ती थोडीशी भिन्न स्वरूपाची आहे. म्हणजे विकसनशील राष्ट्रातल्या राजकीय व्यवस्थेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या जे भेद आहेत, जात आहे, धर्म आहे, रंग आहे, प्रदेश आहे, या विभिन्नतेचा राजकारणी नेमका लाभ उठवतात आणि मग अनेक वेळा या बाबीचं राजकारण होतं आणि मग कधीकधी जे अनौपचारिक घटक आहेत त्या अनौपचारिक घटकांना पुढं करून लोकांचा राजकीय सहभाग वाढवला जातो, परंतु तो राजकीय सहभाग राजकीय विकासाला पोषक ठरत नाही. जसं की धर्म आणि जातीच्या नावावर जे राजकारण चालतं आणि लोकांचा अधिकाधिक सहभाग हा राजकारणामध्ये वाढतो, याचा अर्थ राजकीय विकास साध्य होतो अशातला भाग नाही असं लुशियन पाई यांचं म्हणणं आहे. म्हणून जे राजनेता आहेत, राजकीय पक्ष आहेत, नेतृत्व करणारे राजकीय अभिजन आहेत, हे राजकीय अभिजन नेमका याच बाबीचा फायदा घेऊन लोकांना धार्मिक, जातीय, प्रादेशिक असं भावनिक आव्हान करतात आणि भावनिक आव्हान करून त्यांना एकत्र जमवतात. याचा अर्थ राजकीय विकास होतो असं नाही. म्हणून लुशियन पाईंनी हा दृष्टिकोन देखील मान्य केलेला नाही. त्यानंतरचा जो मुद्दा होता तो म्हणजे लोकशाहीची निर्मिती म्हणजे राजकीय विकास. यामध्ये जोसेफ ला पॉलंबारा, रोनाल्ड पेनक या विचारवंतांचं म्हणणं असं आहे की राजकीय विकासाच्या बाबतीत म्हणजे राजकीय विकास साध्य करण्यासाठी लोकशाहीची निर्मिती होणं गरजेचं आहे. त्याचबरोबरच लोकांमध्ये लोकशाही व्यवस्थेचे जे मूल्य आहेत त्या मूल्यांचा आणि राजकीय विकासाचा हा घनिष्ठ संबंध आहे. परंतु पाईसुद्धा या विचाराशी सहमत नाहीत आणि ते या बाबीवर संकेत देतात की त्यांचं म्हणणं असं आहे की
ज्या देशामध्ये लोकशाही प्रक्रिया रुजलेली नाही किंवा ज्या देशामध्ये लोकशाही नाही तिथे सुद्धा राजकीय विकास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून लोकशाही हे काय आहे, तर लोकशाही एक मूल्यभारित संकल्पना आहे. तर विकास हे काय आहे, तर विकास हे मूल्यमुक्त संकल्पना आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या निर्मितीसाठी राजकीय विकासाची आट किंवा राजकीय विकासाकरिता लोकशाहीची प्रस्थापना किंवा लोकशाहीचा अंगीकार करणं म्हणजे राजकीय विकास साध्य करण्यासारखं आहे, या मताला लुशियन पाई मान्य करत नाहीत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा राजकीय विकासाची जी प्रक्रिया आहे, मग ती विकासाची प्रक्रिया एक राष्ट्र म्हणून, एक देश म्हणून त्या देशांमध्ये ती अविरत पद्धतीने चालू असते. मग भलेही तिथं लोकशाही असो की नसो. आता उदाहरणार्थ जे साम्यवादी देश आहे, त्या साम्यवादी देशामध्ये मग राजकीय विकास नाही आहे का? त्याचबरोबर लोकशाही आणि पाश्चिमात्यकरण यामध्ये फारसा आज फरक केला जात नाही. फरक केला जात नाही म्हणजे 50च्या दशकामध्ये जी लोकशाही आली ती पाश्चिमात्य राष्ट्राकडून आली, म्हणून पाश्चिमात्यकरण आणि लोकशाही हा पर्याय मानला गेला. आणि यामुळे लुशियन पाईंनी हा दृष्टिकोन देखील अमान्य केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीच्या पूर्वीपासून जगभरामध्ये प्राचीन काळापासून आपल्याला अनेक देश हे प्रगतीपथावर होते. त्यांच्याकडं विकास नावाची संकल्पना ही प्रारंभीपासून आहे. साम्यवादी देशांमध्ये सुद्धा विकासाची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण लोकशाहीचं अनुकरण करणं किंवा लोकशाहीचा विकास होणं म्हणजेच राजकीय विकास होणं असं नाही, याच्यावरची टीका ही लुशियन पाई यांनी केलेली आहे. त्याच्यानंतरचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कार्ल डायश, फ्रेडरिक रिग्स यांनी मांडलेला आहे. यांचं म्हणणं असं आहे की स्थिरता आणि व्यवस्थेतलं बदल म्हणजे राजकीय विकास होय. म्हणजे राजकीय विकास मोजायचा कसा, जे राजकीय व्यवस्था स्थिर आहे किंवा त्याच्यामध्ये सातत्य आणि बदल आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, त्याच व्यवस्थेला आपण राजकीय विकासाकडे ती जाते आहे आपण असं म्हणू शकतो, असं समर्थन कार्ल डायश आणि फ्रेडरिक्स यांचं म्हणणं आहे. परंतु लुशियन पाईंना हा देखील दृष्टिकोन मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की स्थायित्व काय आहे, तर एक प्रकारचं औचित्य आहे आणि या स्थायित्वाचा एक विकासाशी संबंध आहे. आणि हा विकासाशी संबंध कुठला येतो, तर हा आर्थिक किंवा सामाजिक प्रगती जी आहे ना, ती पर्यावरणावर आधारलेली आहे. तुमचं सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, तुमच्या देशांतर्गत पर्यावरण याच्यावर आधारलेलं आहे. परंतु हे स्थायित्व किंवा परिवर्तन हे राजकीय विकासाबद्दल आपण म्हणू शकत नाही. कारण ज्याला तुम्ही आर्थिक आणि सामाजिक प्रगती म्हणता, जे सामाजिक पर्यावरणावर आधारलेलं आहे ते सुद्धा एक प्रकारचं अनिश्चित आहे. म्हणून स्थायित्व म्हणजे काय आणि परिवर्तन म्हणजे काय याची स्पष्ट परिभाषा आपल्याला करता येत नाही. म्हणून काय होतं की पाईचं म्हणणं असं आहे की इथे तुम्हाला पूर्वानुमान लावता येत नाहीत. कुठे? जेव्हा तुम्ही राजकीय विकास म्हणता, इथे तुम्हाला पूर्वानुमान लावता येत नाहीत, तुम्हाला इथे अंदाज घेता येत नाही. कारण जसं तुमचा समाज आहे, सामाजिक संस्कृती आहे, सामाजिक पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाच्या आधारावर तुमच्या ज्या काही बेस्ट प्रॅक्टिस आहेत त्या आधारावर तुम्हाला तुम्हाला विकास नावाची कल्पना ही मोजता येते. परंतु निव्वळ भौतिक दृष्टिकोनातून विकासाची संकल्पना आपल्याला मोजता येत नाही. म्हणून पाईचं म्हणणं असं आहे की या विचारात मतभेद आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की याने काय होईल की यामुळे अनेक प्रश्नाच्या उत्तराची उपेक्षा केली जाईल की या व्यवस्थेमध्ये अपेक्षित काय आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे कोणतं कार्य करण्यात यावं, या बाबीचं जे स्पष्टता आहे ती स्पष्टता या दृष्टिकोनामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून
हा बी प्रश्न निर्माण होतो की स्थिरता आणि परिवर्तन ज्या दोन गोष्टी आहेत ना, हे एकत्र राहू शकत नाहीत. जे स्थैर्य आहे आणि परिवर्तन आहे ते एकत्र राहू शकत नाही. कारण लोकशाही शासन व्यवस्थेमधलं जे स्थैर्य आहे, ते स्थैर्य हे महत्त्वाचं आहे. सामाजिक बदल, सामाजिक परिवर्तन महत्त्वाचं आहे, परंतु ते दोन्हीही एकत्र राहू शकत नाहीत. त्यासाठी काय लागतं तर त्याला जे विकसित समाजव्यवस्था आहे, तर ती विकसित समाजव्यवस्थेमध्ये आपण हे शक्य आहे. जसं की उदाहरणार्थ अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये आपण म्हणू शकतो की तिथं स्थैर्य आहे शासनाला, परंतु विकसनशील राष्ट्रामध्ये मात्र आपल्याला हे स्थैर्य आणि परिवर्तन या दोघांचा विचार इथे करता येत नाही. इथे कारण अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना त्या राजकीय व्यवस्थेला करावा लागतो. जसं की आपण पूर्वी म्हणालो, इथे जात आहे, धर्म आहे, आघाड्या आहेत, डिफेक्शन आहे, अशा अनेक प्रकारच्या समस्या या राजकीय व्यवस्थेसमोर उभ्या असतात. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की स्थैर्य आणि परिवर्तन झालं म्हणजे राजकीय विकास होतो, असं आपल्याला म्हणता येत नाही. याची चिकित्सा ही लुशियन पाई यांनी केलेली आहे. त्यानंतरचं जे म्हणणं आहे, दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आहे जेम्स कोलमन, अमन, टालकट पार्सन हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत, यांचं म्हणणं असं आहे की सत्तेच्या स्वरूपात म्हणजे राजकीय सहभाग आणि सत्तेच्या स्वरूपात राजकीय विकासाची परिभाषा करण्यात यावी किंवा ती केली जावी. परंतु राजकीय सत्ता म्हणजे राजकीय विकास आहे असं म्हणता येत नाही. कारण विकसनशील राष्ट्रामध्ये जी राजकीय सत्ता नावाची संकल्पना आहे ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. सत्तेवर येणारा कोणता पक्ष हा कोणत्या विचारसरणीचा आहे त्यानुसार ती राजकीय व्यवस्था चालत असते. म्हणून अनेक वेळा राजकीय पक्ष जे सत्ताधारी पक्ष आहेत ते आपली विचारसरणी लोकांवर ते थोपण्याचं काम करत असतात. आणि मग लोकशाही व्यवस्थेमध्ये, विकसनशील राष्ट्रातल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की विकसनशील राष्ट्रातली राजकीय व्यवस्था, ज्याला आपण सत्ता असं म्हणतो, ही सत्ता विशिष्ट पक्षाच्या हातात जेव्हा जाते, विशिष्ट विचारसरणीच्या हातात जेव्हा जाते, म्हणजे जो पक्ष सत्तेवर आहे त्याची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी इतर लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून लुशियन पाईंनी या दृष्टिकोनाची अवहेलना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जो नंतरचा दृष्टिकोन आहे तर तो म्हणजे सामाजिक परिवर्तन ही बहुआयामी प्रक्रिया आहे आणि ही सामाजिक परिवर्तनाची बहुआयामी प्रक्रिया म्हणजे राजकीय विकास होय. हा दृष्टिकोन जो मांडला तो मिलिकॉन, डेव्हिड लर्नर या ब्लॅकमर या अभ्यासकांनी मांडलेला दिसतो. आणि या मताचं समर्थन मात्र लुशियन पाई यांनी केलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की विकास नावाची संकल्पना ही आपल्याला एकांगी अर्थाने समजून घेता येत नाही. कारण सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक या घटकांमधलं बदल, यातला परिवर्तन हा एकत्रच होत जातो आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून राजकीय विकास हा साध्य करता येतो किंवा राजकीय विकास होत जातो. म्हणून लुशियन पाईंनी हा दृष्टिकोन मान्य केलेला आहे. म्हणून जी परिवर्तन नावाची संकल्पना आहे, बाबा आहे, ही संकल्पना समाजातल्या विविध घटकांमध्ये ती एकत्रितरित्या येते आणि ती हळूहळू गतिशील होते. ती उत्क्रांतीच्या अनुसार ती बदलत जाते. आणि म्हणून राजकीय विकास नावाची जी संकल्पना आहे ती संकल्पना बहुआयामी स्वरूपाची आहे असं मत या अभ्यासकांचं होतं. त्याचं समर्थन लुशियन पाईंनी सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर जो दृष्टिकोन आहे तर हा दृष्टिकोन असा आहे की आंतरराष्ट्रीय बाबतीत जी राष्ट्रीय प्रतिष्ठेची भावना आहे त्या राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या भावनेच्या स्वरूपात राजकीय विकास
हा एक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. हा दृष्टिकोन जो मांडला तो कोलमन, मायनर विनर या अभ्यासकांनी तो मांडलेला दिसतो की याचंसुद्धा समर्थन हे पाई यांनी केलेलं आहे. यामध्ये जी राष्ट्राची प्रतिष्ठा आहे, एका राष्ट्राची प्रतिष्ठा, आत्मसन्मान, तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तो चर्चेला जातो. आणि मग जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका राष्ट्राची प्रतिष्ठा, त्याचा आत्मसन्मान चर्चेला जातो, निश्चितपणे त्या राष्ट्राचा राजकीय विकास झालेला आहे किंवा होत आहे ही बाब सिद्ध होते. म्हणून विकसनशील राष्ट्रातल्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्याकरिता, विकासाच्या प्रक्रियेच्या गती मोजण्याकरिता राजकीय विकास ही संकल्पना 1950 नंतर पुढे आली. त्या संकल्पनेमध्ये ती संकल्पना समजून घेण्यापूर्वी लुशियन पाईनी ह्या 11 दृष्टिकोनाची चर्चा केलेली आहे. आणि जे दृष्टिकोन ज्याच्यामध्ये त्रुट्या आहेत त्यांच्यावर टीका करून जे दृष्टिकोन मान्य करण्यासारखे आहेत त्या दृष्टिकोनाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि मग यानंतर त्यांनी राजकीय विकासाची संकल्पना प्रतिपादन केलेली आहे. तर त्यांची राजकीय विकासाची संकल्पना आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. धन्यवाद.